नमस्ते विद्यार्थ्यांनो, या ऑनलाईन तासामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता 12वी वाणिज्य विषय चिटणीसाची कार्यपद्धती SP प्रकरण 2 मधील 2.1.2 प्रतिधारण नफा, त्यालाच दुसरं नाव आहे संचयी मिळकत, याबद्दल माहिती घेणार आहोत. यामध्ये सुरुवातीला आपण प्रस्तावनेमध्ये आपले प्रत्येक शब्द तितकेच महत्त्वाचे जे पहिल्या प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात. व्यावसायिक संस्थांच्या मिळकतीमध्ये म्हणजे उत्पन्नामध्ये नेहमी बदल होत असतो. म्हणजे कधी जास्त नफा होतो, कधी कमी नफा होतो, त्याला संस्थेची मिळकत असे म्हणतात. जेव्हा नफ्याचे प्रमाण जास्त असते, हा शब्द लक्षात ठेवा, जेव्हा नफ्याचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यातील काही भाग बाजूला ठेवणे हा सुज्ञपणाचा निर्णय असतो. जेव्हा नफा जास्त होतो तेव्हा त्यातील काही भाग, सर्व भाग नाही ते काही भाग, काही भाग बाजूला ठेवणे आवश्यक असतो आणि ते अतिशय महत्त्वाचे असते. नफ्याचा काही भाग हा राखीव निधीच्या रूपात ठेवला जातो. काय म्हणून बाजूला ठेवला जातो? हा राखीव निधी. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, राखीव निधी म्हणजे काय? तर नफ्याचा काही भाग जो बाजूला काढून ठेवला जातो त्याला राखीव निधी असे म्हणतात. म्हणजे बाजूला काढून ठेवलेल्या भागाला नाव दिलेलं आहे राखीव निधी, इंग्लिशमध्ये रिझर्व्ह फंड च्या रूपात ठेवला जातो. हा राखीव निधीचा साठा म्हणजेच कंपनीची संचयी मिळकत होय. जो हा राखून ठेवलेला निधी असतो त्यालाच काय म्हणतात? कंपनीची संचयी मिळकत असे म्हणतात. अशी संचयी मिळकत म्हणजे हा साठवून ठेवलेला भाग वर्षानुवर्ष जमा होत राहतो. हा जमा झालेला नफा लाभांश म्हणून वितरित न करता व्यवसायात गुंतविला जातो. आता जेव्हा हा राखीव निधी वर्षानुवर्ष वाढत जातो तेव्हा त्यातून नफा दिला जात नाही, तर तो राखीव ठेवलेला निधी जो असतो तो कंपनीमध्ये भांडवल म्हणून, व्यवसायात भांडवल म्हणून बोनस भागाच्या रूपाने गुंतविला जातो. ही झाली प्रस्तावना. आता आपण अर्थ समजावून घेऊया. निव्वळ नफ्याचा एक भाग भागधारकांना लाभांश म्हणून वितरित केला जात नाही. तो कंपनीच्या राखीव निधीच्या रूपात साठविला जातो. आता ह्याच्यावरती नीट पूर्ण समजावून घ्या. शब्दांचा अर्थ काय होतो तो निव्वळ नफ्याचा म्हणजे नफ्यातून झालेला काही भाग आपण बाजूला ठेवतो, राखीव निधीमध्ये ठेवतो. निव्वळ नफ्याचा एक भाग भागधारकांना लाभांश म्हणून वितरित केला जात नाही. जो राखून ठेवलेला असतो तो वितरित केला जात नाही. तो कुठे असतो? तर तो कंपनीच्या राखीव निधीच्या रूपात साठविला जातो. म्हणजे वर्षानुवर्ष हा साठवला जातो. कंपनी राखीव निधीचे रूपांतर बोनस भाग भांडवलमध्ये करते व अशा रीतीने नफ्याचे परिवर्तन भांडवलात होते. नफा असतो तो जो बाजूला काढून ठेवला जातो त्याला राखीव निधी म्हणतात. तो त्यातून नफा वाटला जात नाही, तर तो बोनस भागामध्ये रूपांतर करून त्याचं बोनस भाग भांडवलामध्ये परिवर्तन केलं जातं. नफ्याचे परिवर्तन हे भांडवलामध्ये केलं जातं. बोनस भागांचे वाटप करून नफ्याचे भांडवलात रूपांतर करणे यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक किंवा स्वयंवित्त उभारणे असे म्हणतात. इतकी साधी सोपी व्याख्या दिलेली आहे बघा. बोनस भागांचे वाटप करून म्हणजे राखीव निधीतील भागांचे समहक्क भागांना वाटप करून नफ्याचे भांडवलात रूपांतर करणे, त्याला दुसरं नाव काय दिले? नफ्याची पुनर्गुंतवणूक, जी भांडवलात केली जाते, किंवा स्वयंवित्त उभारणी म्हणजे भांडवल उभारणीचा अंतर्गत मार्ग, ज्याला स्वयंवित्त उभारणी असे म्हणतात. विद्यमान समहक्क भागधारकांना म्हणजे जे कंपनीमध्ये सद्यस्थितीमध्ये भागधारक आहेत त्यांना, अशा विद्यमान समहक्क भागधारकांना बोनस भाग हे विनामूल्य भेट म्हणून, बक्षीस म्हणून दिले जातात. आता या अर्थानंतर व्याख्येचा आपण अभ्यास करूया. संस्थेचा नफा जमा म्हणजे संचय करण्याच्या प्रक्रियेस आणि त्याचा व्यवसायात वापर करण्याच्या पद्धतीस संचयी मिळकत असे संबोधले जाते. पुन्हा एकदा बघा, अतिशय साधी सोपी शब्दांची रचना केलेली आहे. संस्थेचा नफा म्हणजे जमा, ज्याला संचय म्हणतात, करण्याच्या प्रक्रियेस आणि त्याचा व्यवसायात वापर करण्याच्या पद्धतीस काय म्हणणारे? संचयी मिळकत असे संबोधले जाते. आता आपण पुढचा महत्वाचा घटक बघूया. आता संचयी मिळकती निश्चित करणारे घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये संचयी मिळकत निश्चित करणारे घटक जे आहेत ते एकूण 4 घटक आहेत. पैकी पहिला घटक कंपनीचे एकूण नफा,
दुसरा घटक कर प्रणालीचे धोरण, तिसरा घटक लाभांशाचे धोरण आणि शेवटचा घटक सरकारी नियंत्रण. प्रत्येक घटकाचा आपण आता सखोल अभ्यास करूया. कंपनीचा एकूण नफ्यामध्ये जर कंपनीला नफ्याचे प्रमाण जास्त असेल तर कंपनी त्यातील थोड्या भागांची बचत करून बाजूला ठेवते. JF केन्सच्या मते जास्त नफा असेल तर जास्त प्रमाणात बचत असे सूत्र आहे. एकदा मी ते सूत्र परत रिपीट करते. JF केन्सच्या मते जास्त प्रमाणात नफा असेल तर जास्त प्रमाणात बचत असे सूत्र आहे. शिवाय संचालक मंडळाची मनोभूमिका सुद्धा संचय मिळकतीचे प्रमाण ठरविण्यास कारणीभूत ठरते. म्हणजे इथे एकूण नफ्यावर संचय मिळकत ही अवलंबून असते. म्हणून कंपनीचा एकूण नफा हा संचय मिळकतीवर परिणाम करणारा घटक ठरतो. दुसरा घटक आहे कर प्रणालीचे धोरण. कंपनीचे बचत करण्याचे प्रमाण हे सरकारच्या त्यामध्ये कर आकारणीच्या धोरणावर अवलंबून असते. जर सरकार मोठ्या प्रमाणात कर आकारणी करत असेल तर कंपनी जास्त प्रमाणामध्ये बचत करू शकत नाही. जर बचतच कमी असेल तर संचयी नफा सुद्धा कमी होतो. म्हणजे यामध्ये आपण असं अभ्यासणार आहोत की सरकारच्या कर प्रणालीवर संचयी नफ्याचे प्रमाण अवलंबून असतं. म्हणजेच जर कर आकारणीचे प्रमाण हे आपण पाहिलं जर जास्त असेल तर कंपनी जास्त बचत करू शकत नाही. म्हणजेच कर आकारणीच्या प्रणालीवर संचयी मिळकत हा घटक अवलंबून असतो. तिसरा घटक आहे लाभांशाचे धोरण. नफा वाटपाची पद्धत ही कंपनीच्या संचालक मंडळाच्या धोरणाचा एक भाग असते. जर कंपनी सुधारित लाभांश धोरण अवलंबत असेल तर नफ्याचे संचयीकरण जास्त होते. पण अशा धोरणामुळे कंपनीला कमी लाभांश दर घोषित करावा लागतो. म्हणजे लाभांश धोरणावर सुद्धा संचयी मिळकत ही अवलंबून असते. चौथा शेवटचा घटक सरकारी नियंत्रण. देशातील अर्थव्यवस्थेची सूत्रे ही सरकारच्या हातात असतात. प्रत्येक कंपनीला सरकारी कायद्यांचे पालन करावे लागते व त्यानुसारच लाभांश धोरण राबवावे लागते. म्हणून सरकारी नियंत्रण हे सुद्धा संचयी मिळकतीवर निश्चित करणारे घटकांमध्ये एक प्रभावी घटक मानला जातो. अशा प्रकारे हे चारही घटक संचयी मिळकती निश्चित करणारे घटक म्हणून ओळखले जातात. यामध्ये काही महत्त्वाचे घटक असे आहेत की बोनस भागांचे वाटप करून व्यवस्थापन संचयी मिळकतीचे रूपांतर कायमस्वरूपी भागभांडवलात करते. म्हणजे संचयी जी मिळकत असते हे कंपनीचे कायमस्वरूपी भागभांडवल असते. हा वित्त पुरवठा करण्याचा अंतर्गत स्रोत आहे. म्हणजे जे वित्त पुरवठ्याचे दोन मार्ग आहेत, अंतर्गत आणि बाह्य, पैकी संचयी मिळकत हा अंतर्गत स्रोत म्हणून ओळखला जातो. प्रस्थापित कंपन्या म्हणजे स्थिर स्थावर झालेल्या कंपन्या. प्रस्थापित कंपन्या भांडवल उभारणीसाठी याचा वापर करतात, म्हणजे संचयी मिळकतीचा वापर करतात. निधी उभारणीचा हा एक अत्यंत महत्त्वाचा, सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. यावर असे प्रश्न येतात, बहुपर्यायी प्रश्न. यामध्ये एका वाक्यात उत्तरे द्या, त्यानंतर जोड्या लावा, बरोबर चूक, वाक्य पूर्ण करा, असेही प्रश्न विचारले जातात. लघुत्तरी प्रश्न प्रतिधारण नफा संचयी मिळकत यावर विचारला जातो. सकारण स्पष्टीकरणामध्ये कंपनीचा एकूण नफा संचयी मिळकतीचा निश्चित करणारा घटक असतो. अशा प्रकारे सकारण स्पष्टीकरण असे प्रश्न येतात. तरी विद्यार्थ्यांना आज आपण जो व्हिडिओ अभ्यासलेला आहे, प्रतिधारण नफा म्हणजे संचयी मिळकत किंवा संचयी नफा हा घटक तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. यानंतरच्या पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण कर्जाऊ भांडवलाचे स्रोत या घटकावर आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.